आज आपण वेड या चित्रपटाचं एक्सप्लेनेशन पाहणार आहोत, जो की एक सुपरहिट चित्रपट म्हणून प्रसिद्ध आहे. या मूव्हीमध्ये रितेश देशमुखने खूप छान काम केलं आहे, त्यामुळे प्रत्येकजण त्यांचे कौतुक करत आहे. जरी हा मूव्ही साऊथची फिल्म मजेरी या फिल्मचा रिमेक असला तरीही या मूव्हीमध्ये असं काय आहे जे की लोकांना खूप आवडलेलं आहे. चला तर मग आपण या व्हिडिओमध्ये पाहू वेड मूव्हीची कहाणी. तर मूव्हीची कहाणी सुरू होते एक तरुण मुलगा सत्यापासून, जो की क्रिकेटचा खूप मोठा फॅन असतो आणि तो स्वतःसुद्धा क्रिकेटर बनू इच्छितो. तो अभ्यास, कामधंदा सगळं सोडून फक्त क्रिकेट खेळत राहतो. क्रिकेटमध्येच स्वतःच्या फ्युचरला बघतो. सत्या क्रिकेट तर खूप छान खेळत असतो, परंतु आतापर्यंत त्याला चान्स मिळालेला नसतो. खरं तर सत्याला रेल्वेच्या बाजूने क्रिकेट खेळायचं असतं. रेल्वेच्या टीममध्ये तर सगळे फिक्सर्स भरून पडलेले असतात आणि त्यात एक नाव येतं, ते म्हणजे भास्करचं, जो की एक पॉलिटिशियनसुद्धा असतो आणि एक खूप मोठा गुंडसुद्धा. भास्कर इथला दादा असतो आणि जेव्हा सत्याला क्रिकेट खेळण्याची संधी मिळते तेव्हा तो भास्करच्या टीमला अगदी सहजासहजी हरवून टाकतो. तेव्हापासूनच भास्करला सत्या खटकतो. पुढे आपण लग्नाचा कार्यक्रम पाहू शकतो, जिथे सत्या काम करतो. तिथेच त्याची निशा नावाच्या मुलीसोबत भेट होते. जेव्हा सत्याने तिला पहिल्या वेळी पाहिलं तेव्हा त्याला पाहता क्षणीच प्रेम झालं. अशा पद्धतीने मूव्ही पुढे चालू राहतो. पुढे जाऊन सत्या आणि निशा एकमेकांना पसंत करतात. पण एक दिवस भास्कर सत्या आणि निशाला एकत्र पाहतो आणि भास्करला सत्यासोबत बदला पण घ्यायचा असतो आणि त्याला निशासुद्धा आवडायला लागलेली असते. म्हणून भास्कर निशाच्या वडिलांजवळ जातो आणि त्यांना सत्याबद्दल सांगतो. निशाच्या वडिलांना राग आणतो आणि त्यांना सांगतो की सत्या हा चांगला मुलगा नाहीये आणि तो मुलींचा वापर करून त्यांना सोडून देतो. त्यामुळे निशाचे वडील तिला घरामध्ये बंद करून ठेवतात आणि भास्करला सांगतात की सत्याला भीती घालून, धमकी देऊन त्याला निशापासून दूर कर. पण भास्करच्या डोक्यात दुसरंच काहीतरी चालू असतं. पण तो सत्याला मारू इच्छित होता. ही गोष्ट जेव्हा भास्कर त्याच्या मित्रांना सांगत असतो तेव्हा ही गोष्ट ती निशा ऐकते. त्यानंतर निशा लगेच घरातून पळून जाते आणि सत्याच्या जवळ येते, कारण निशाला भास्करच्या प्लॅनबद्दल सगळं माहीत झालेलं होतं. ती सत्याला घेऊन तिच्या वडिलांच्या जवळ जाते, जे की नेव्हीचे कॅप्टन असतात आणि ताज हॉटेलमध्ये थांबलेले असतात. निशा सत्याला घेऊन ताज हॉटेलमध्ये जाते आणि रूम नंबर 606 मध्ये थांबवते आणि तिच्या वडिलांना भेटायला चाललेली असते. तेव्हाच सत्या तिला सांगतो की आज त्याच्या सिलेक्शनचा दिवस आहे. बाहेरून सिलेक्टर्स येणार आहेत आणि ते प्लेयर्सला सिलेक्ट करणार आहेत. पण निशा सत्याला शपथ देते आणि म्हणते की बाहेर भास्करचे गुंड तुला मारण्यासाठी फिरत आहेत, त्यामुळे तू बाहेर जाऊ नकोस. जोपर्यंत ती येत नाही तोपर्यंत तू याच रूममध्ये थांब. आणि हा सीन येथेच कट होतो. पुढच्या सीनमध्ये आपण पाहतो की कहाणी 12 वर्षांनी पुढे असते, जिथे आपण सत्याला पाहतो, ज्याचं हालात कबीर सिंगसारखी झालेली असते. 12 वर्ष आधी असं काहीतरी झालेलं असतं, ज्यामुळे सत्याची ही अवस्था झालेली असते. सत्या पूर्णपणे बदललेला असतो. त्याला रोज दारू पाहिजे असते. सत्या बेवडा बनलेला असतो आणि आपल्याला हे पण कळतं की सत्याचं लग्न झालेलं असतं. इथे एक माणूस येतो आणि सत्याला सांगतो की भास्करचे लोक वहिनीला छेडत आहेत. सत्याची बायको दुसरी कोणी नाही तर जेनेलिया असते, जिचं नाव श्रावणी आहे, जी की रेल्वेमध्ये ऑफिसला कामाला असते. सत्याला कळतं की त्याच्या बायकोला भास्करचे लोक छेडत आहेत, तर सत्या लगेच तेथे पोचतो आणि सगळ्यांना मारू लागतो. पण याचा परिणाम हा होतो की सत्याला पोलीसवाले पकडून घेऊन जातात. पण भास्कर एक पॉलिटिशियन असतो, त्यामुळे त्याचे लोक वाचतात. पोलीस सत्याला बंद करून ठेवतात. थोड्या वेळाने तेथे श्रावणी येते आणि ती पोलिसांना सांगते की त्या लोकांनी माझ्यासोबत छेडाछाडी केली आहे. पोलीसवाले श्रावणीची केस फाईल करत असतात, परंतु सत्याला एका रात्रीसाठी जेलमध्ये राहावं लागतं. पण जेव्हा श्रावणीला ही गोष्ट कळते तेव्हा ती ही केस वापस घेते आणि सत्याला सोडवून घरी वापस घेऊन जाते. सत्याच्या या सगळ्या कामामुळे त्याचे वडील खूप परेशान असतात आणि श्रावणीला म्हणतात की तू सत्यासोबत लग्नच का केलंस. पण श्रावणी सत्यावर खूप प्रेम करत असते. तसं तर त्यांच्या लग्नाला 7 वर्ष पूर्ण झालेले असतात, परंतु सत्या अजून श्रावणीसोबत नीट बोलत सुद्धा नसतो. पण या सगळ्या गोष्टींमुळे श्रावणीला काहीच फरक पडत नसतो की तिचा नवरा तिच्यावर प्रेम करत नाही किंवा तिला नीट बोलत नाही. जेव्हा पण सत्याची चूक असते तेव्हा श्रावणी सत्याचीच बाजू घेते. खरं तर जे श्रावणीचं माहेर असतं ते सत्याच्या घराच्या शेजारीच असतं, जिथे तिचे आईवडील सुद्धा श्रावणीला खूप ओरडत असतात, कारण तिने अशा एका मुलासोबत लग्न केलेलं असतं, जो की पूर्णपणे बेवडा आहे आणि कामधंदासुद्धा काहीच करत नाही. या उलट श्रावणीच त्याला रोज दारू पिण्यासाठी पैसे देत असते. तुम्ही विचार करत असाल की श्रावणी सत्यावर एवढं प्रेम का करते, तर इथे आपल्याला फ्लॅशबॅकची कहाणी दाखवली जाते,
जिथं सत्या आणि श्रावणीला शाळेच्या दिवसात दाखवलं जातं ते सोबत अभ्यास करत असतात. श्रावणी लहानपणापासूनच सत्याला ओळखत असते आणि त्याच्यावर जीवापाड प्रेम करत असते. तेव्हा पण तिने सत्याला सावलीसारखी साथ दिली जेव्हा सत्या तिला बघत सुद्धा नव्हता. आणि श्रावणी तेव्हा सुद्धा त्याच्यावर तेवढंच प्रेम करत होती. श्रावणीला जेव्हा कळतं की सत्या एका दुसऱ्याच मुलीवर प्रेम करतो, म्हणजेच निशावर प्रेम करतो, तर तिचं हृदय चकणाचूर होतं. तरीसुद्धा श्रावणी सत्यावर प्रेम करणं सोडत नाही. आता तर त्यांच्या लग्नाला 7 वर्ष पूर्ण झाले तरीसुद्धा श्रावणीला सत्याचं प्रेम मिळालेलं नसतं, जे की लहानपणाचं प्रेम असतं. तसं सत्या तिला मारत नसतो, परंतु तिच्यासोबत वाईट व्यवहार करतो. त्याचं कारण असं असतं की तो आणखी निशाला विसरू शकलेला नसतो, आणखी तो नॉर्मल झालेला नसतो. खरं तर सत्याच्या वडिलांना असं वाटत असतं की सत्याने काहीतरी काम करावं. आधी सत्याच्या जवळ कोच बनण्यासाठी ऑफर आलेली होती, परंतु ती सत्याने नाकारलेली असते. त्यामुळे त्याचे वडील सत्यावर खूप ओरडतात, कारण त्यांना वाटत असतं की सत्याने काहीतरी काम करावं. तरीसुद्धा श्रावणी ही सत्याला सपोर्ट करते आणि त्याला दारू पिण्यासाठी पैसेसुद्धा देते. तिला वाटतं की तिला त्याचं प्रेम नाही मिळणार, परंतु तरीसुद्धा ती त्याच्यावर प्रेम करतच राहते. घरातल्या कामाबरोबरच श्रावणी तिच्या ऑफिसच्या कामाला सुद्धा मॅनेज करते. आणि आत्ताच तिचं प्रमोशन झालेलं असतं, त्यामुळे तिला नागपूरला जावं लागतं. तर श्रावणी डायरेक्ट बॉसला नाही म्हणून सांगते, कारण तिला नागपूरला जायचं, तिला घराला सोडून कुठेही जायचं नसतं, म्हणून ती नागपूरला जायला नकार देते. सत्या पूर्णपणे बेवडा झालेला असतो. हे सत्याला सुद्धा कुठे ना कुठे कळत असतं, त्यामुळेच तो कोच बनण्यासाठी तयार होतो आणि लगेच दुसऱ्या दिवशी दिल्ली जायला तयार होतो. त्याच्या घरच्यांना त्याच्यावर विश्वास बसत नसतो, परंतु ते या डिसिजनमुळे खूप खुश असतात, कारण सत्या अंडर 14 टीमचा कोच झालेला होता. सत्या तिथे पोहोचून मुलांचे ट्रायल घेत असतो. तिथेच एक लहान मुलगी असते, जी की खूप छान क्रिकेट खेळत असते आणि प्रत्येक बॉलला अटॅक करत असते. तिचं नाव असतं खुशी. पण सत्या तिला डिफेन्स करायला सांगत असतो, पण ती सत्याचं म्हणणं अजिबात ऐकत नसते आणि ती सत्यासोबत नीट बोलत सुद्धा नसते आणि त्यामुळे सत्या तिला पुढच्या मॅचसाठी बसवतो. त्याच दिवशी खुशीचे पॅरेंट्स सत्याजवळ येतात आणि त्याच ठिकाणी त्याला कळतं की खुशीचे पॅरेंट्स दुसरं तिसरं कोणी नसून निशाचे वडील आहेत. इथे निशाचे वडील सत्याला सगळं सांगतात, जे की निशाला लांब घेऊन गेलेले असतात आणि त्यांना वाटलेलं असतं की सत्या मेला आहे. भास्करच्या लोकांनी सत्याला मारलं आहे आणि ही गोष्ट ऐकून निशा पूर्णपणे डिप्रेशनमध्ये जाते. त्यानंतर त्यांनी निशाचं लग्न एका मुलासोबत लावून दिलेलं असतं आणि पुढे जाऊन तिला एक मुलगी होते. आधी तिने ठरवलेलं असतं की तिची मुलगी एक क्रिकेटर बनेल आणि ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून खुशी असते. सोबतच निशाचे वडील त्याला हे सुद्धा सांगतात की काही दिवसानंतर त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर तो खुशीला घरी घेऊन जातो आणि तिथेच तिला ट्रेनिंग द्यायला सुरुवात करतो. जेव्हा सत्याच्या वडिलांना हे कळतं की ही मुलगी निशाची आहे, तेव्हा सत्याचे वडील सत्यावर खूप ओरडतात आणि त्याला सांगतात की खुशीला त्याने इथे आणायला नको होतं, कारण यामुळे श्रावणीला वाईट वाटू शकतं. पण या सगळ्याने सुद्धा श्रावणीला काहीही फरक पडत नाही आणि ती खुशीला तिच्या मुलीसारखंच ट्रीट करते. खुशी ही निशाची मुलगी आहे हे श्रावणीला माहीत असून सुद्धा तिला काहीच फरक पडत नाही. खुशी घरात आल्यामुळे घरातलं वातावरण सगळं बदललेलं असतं. सगळे लोक आनंदी राहिलेले असतात. सत्यासुद्धा आता बदललेला असतो आणि तो सुद्धा आनंदी राहायला लागतो आणि श्रावणीला असं वाटत असतं की खुशी आल्यामुळे सत्या हा ॲक्टिंग करत आहे, कारण तो आता आधीसारखं काहीच वागत नसतो. तर श्रावणी सत्याला म्हणते की खुशी आता आपल्यासोबत मॅच्युअर झाली आहे, तर तुम्हाला ॲक्टिंग करण्याची काही गरज नाही. आता आपण पहिल्यासारखं बनू शकतो. आणि या गोष्टीचं श्रावणीला खूप वाईट वाटत असतं आणि ती डिसाईड करते की तिला काही दिवसांपूर्वी जे प्रमोशन भेटलेलं असतं ते घ्यायचं आणि नागपूरला जाऊन राहायचं. हे ऐकून तिच्या घरच्यांना खूप दुःख होतं आणि ते तिला सांगतात की नको जाऊस. तिला वाटत असतं की सत्याला काही फरक पडणार नाही. तसं तर सत्या तिला रेल्वे स्टेशनपर्यंत सुद्धा सोडायला येतो, पण तो तिला थांबवत नाही. तर श्रावणी त्याला म्हणते, ना कधी तुला तुझं प्रेम मिळालं, ना कधी मला माझं प्रेम मिळालं. मी एका चुकीच्या प्लॅटफॉर्मवर उभी आहे, जिथे ट्रेन कधीच येणार नाही. हे ऐकून सत्याला सुद्धा कुठे ना कुठे हे समजतं की तो जो करत आहे ते चुकीचं आहे आणि तो त्याचं प्रेम व्यक्त करतो आणि म्हणतो की तू चुकीच्या प्लॅटफॉर्मवर नाही, तर ट्रेनच उशिरा येत आहे. आणि अशा प्रकारे श्रावणीला तिचं प्रेम मिळतं आणि या मूव्हीची कहाणी इथेच संपते. या व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा
आणि तुम्ही हा मूव्ही पाहिलाय का ते कमेंट करून नक्की सांगा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.